जगातल्या सर्व देशांना, ते गरीब असो वा श्रीमंत, लस मिळायला हवी, जेणेकरून सप्लाय चेन नीट राहील, लोकांचं भलं होईल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. सरकारनं व्हॅक्सिन मिळवल्यानंतर ते नक्की कोणाला द्यायचं, त्याचं रेशनिंग कसं करायचं, ते गोरगरिबांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न कसे करायचे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची मालिका भारतीय सरकार पुढच्या काही महिन्यात असणार आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस किंबहुना काही महिने सगळ्यांना एकाच गोष्टीची आस लागली आहे, ती म्हणजे लस कधी येणार. रशियानं स्वतःची लस काढली, पण त्याचं फेज 3 टेस्टिंग झालंय का नाही माहित नाही, त्याच्या उपयुक्ततेबद्दल शंका आहे आणि बाकी कित्येक लसी वेगवेगळ्या टप्प्यांवरती आहेत आणि सर्व जगातल्या लोकांची एकच आस लागून लागली आहे की आपल्याला लस कधी मिळणार आणि या कोरोनाच्या संकटातून आपण कधी एकदाचे मुक्त होतोय. पण फक्त लस येऊन फायदा नाही, तर एकदा ती लस आल्यानंतर तिचं प्रोडक्शन, ती प्राधान्यक्रमानं कुणाला मिळणार आणि एकूण किती वेळ डिस्ट्रीब्युशनला लागणार, कोणत्या देशात ती पहिल्यांदा मिळणार, असे असंख्य प्रश्न समोर असणार आहेत. आणि लस आल्यानंतर याच्यावर काम करून उपयोग नाही, तर आत्ताच म्हणजे ज्यावेळी लसीचं काम प्रगतीपथावर आहे त्याच वेळी या प्रश्नावरती काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे सीपीसी अनालिटिक्स या संस्थेचे साहिल देव, ख्रिश्चियन फ्रान्स, संजना कृष्णन आणि शार्दुल मानूरकर यांनी याच विषयावरती एक रिसर्च पेपर नुकताच प्रकाशित केलेला आहे. हा रिसर्च पेपर ORF अर्थात ऑब्झर्वर्स रिसर्च फाउंडेशन या प्रख्यात थिंक टँकनं प्रकाशित केलेला आहे. भारताला लस कधी मिळणार आणि लस मिळाल्यावर तिचं वाटप कसं होणार, या दोन प्रमुख प्रश्नांना हा पेपर हात घालतो आणि त्याचं एक मॉडेल सुद्धा आपल्या समोर आणतो. याच पेपरचा आढावा आज आपण घेणार आहे आणि एकूणातच लशीची काय परिस्थिती आहे याविषयी समजून घेणार आहे. आज जवळपास जगामध्ये 140हून अधिक लशींवरती काम चालू आहे, तर 400हून अधिक औषधांवरती काम चालू आहे की जे कोरोनावर मात करू शकते. यापैकी 10 लशी अशा आहेत की ज्यांच्या फेज 1 ट्रायल्स सुरू झाल्या. हा नंबर अर्थातच कमी जास्त होऊ शकतो. ज्यावेळी हा पेपर लिहिला गेला त्यावेळी 10 लशी होत्या. तुम्हाला एव्हाना माहित झालं असेल की फेज 1, फेज 2 आणि फेज 3, पहिल्यांदा सेफ्टी, मग लार्ज सेक्टरवरती काम आणि मग इफिकसी, अशा 3 ट्रायल्स होऊन मग लस आपल्याला मिळती. त्यातल्या 10 लशींच्या फेज 1 ट्रायल झालेल्या आहेत, तर 2च लशी या फेज 3 ट्रायल मध्ये आहेत. पण आता ज्यावेळेला आपण असं गृहीत धरू की या समजा 2 लशी ज्या आहेत त्यातली एखादी लस फेज 3 ट्रायल जर का तिनं यशस्वी केली तर ती मग आपल्याला मिळणं, त्याचं प्रोडक्शन सुरू होणं, अशा गोष्टी सुरू होतात. मात्र याच वेळी एक महत्वाचा मुद्दा, एक महत्वाचा घटक कार्यरत होऊ शकतो, ज्याचं नाव आहे लसराष्ट्रवाद, व्हॅक्सिन नॅशनॅलिझम. लसराष्ट्रवाद याचं डेफिनेशन काय, तर एखादी लस तयार झाल्यानंतर पहिल्यांदा ती आपल्या देशात मिळाली पाहिजे, आपल्या देशाला हवा आहे इतका पुरेसा साठा झाल्यानंतरच मगच इतर देशांना ती लस उपलब्ध झाली पाहिजे, असा विचार करणं म्हणजे लसराष्ट्रवाद. आता लसराष्ट्रवाद यासाठी महत्वाचा आहे की जे देश अधिक श्रीमंत आहेत किंवा ज्या देशांकडे अधिक जास्त चांगल्या दर्जाचे संशोधक आहेत किंवा जे देश जास्त मॅन्युफॅक्चर करू शकतात, अशा देशांनी फक्त आपल्या देशातल्या लोकांचा विचार करायचा का जगाचा विचार करायचा, असा हा प्रश्न आहे. आता हा लसराष्ट्रवाद नक्की कसा अंमलात आणला जातो, तर त्यासाठी प्री परचेस अग्रीमेंट नावाची पद्धत आहे. म्हणजे लस तयार होत असतानाच एखाद्या कंपनी बरोबर पैसे देऊन, ऍडव्हान्स देऊन, आपलं आर्थिक बळ वापरून प्री परचेस अग्रीमेंट करणं, जेणेकरून ती लस तयार झाल्या त्याचे पहिले काही लाख, काही कोटी डोस हे विशिष्ट राष्ट्राला मिळतील, किंवा एखाद्या लसीच्या निर्मितीतच इन्व्हेस्ट करणं, त्याचे मालक बनणं, जेणेकरून ती लस जर का यशस्वी झाली तर त्याचा फायदा त्या देशाला होऊ शकेल. 2009 साली या लसराष्ट्रवादाचं उदाहरण अख्ख्या जगानं बघितलं होतं. ज्यावेळी H1N1 अर्थात स्वाईन फ्लू वरती लस तयार झाली, त्यावेळी अमेरिकेनं असे अनेक प्री परचेस अग्रीमेंट करून पहिल्यांदा लस आपल्याला मिळेल असं बघितलं होतं. युरोपमधल्या 9 देशांनी सुद्धा अशा प्रकारचे अग्रीमेंट्स करून त्यानंतरचे डोस आपल्याला मिळतील असं बघितलं होतं. आणि जेव्हा या सर्व देशातल्या सर्वांना ती लस मिळाली, त्याच्यानंतरच ती गरीब देशांना मिळावी, गरीब राष्ट्रांना मिळावी, अशा स्वरूपाची भूमिका घेऊन मग ती लस इतरांना मिळाली होती. आता कदाचित 2020 साली ज्यावेळी हे कोरोनाचं संकट आपल्याभोवती घोंगावतंय, त्यावेळी असंच काहीच होण्याची दाट शक्यता आहे. कारण बहुतांश प्रमुख देशांमध्ये राष्ट्रवादी धोरणाचे नेते आहेत, राष्ट्रवादी धोरणाच्या राजकारणानं बळ घेतलेलं आहे
अशा वेळी पहिल्यांदा आमच्या देशाला मिळायला हवं आणि मग ते इतर देशांना मिळालं तर ठीक, अशा प्रकारची भूमिका बहुतांश राष्ट्र घेतील असं दिसतंय. त्याचा तोटा असा आहे की जे देश गरीब आहेत किंवा ज्या देशांकडे आर्थिक बळ नाही किंवा ज्या देशांची लोकसंख्या जास्त आहे, अशा देशांना योग्य त्या वेळी ही लस मिळणार नाही आणि त्याचा परिणाम फक्त त्या देशावरच नव्हे तर एकूणच जगावरती होऊ शकतो. आता जगावरती नक्की असा परिणाम काय होऊ शकतो, तर आता आपलं जग ग्लोबलायझेशन मध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या सप्लाय चेन्स या जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी. समजा एखाद्या गरीब देशाला लस मिळाली नाही आणि तिथं कोरोनाचं संकट काही काळ प्रोलॉंग झालं, तर त्या देशाशी संबंधित अख्खी सप्लाय चेन थांबू शकते आणि त्याचा परिणाम फक्त त्या देशावर नव्हे तर इतर प्रगत देशांवर की जिथे लस तर मिळालीये पण आर्थिक परिणाम सप्लाय चेन बंद झाल्यामुळे होऊ शकतो. अशा वेळेला अर्थातच WHO आणि WTO अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांची भूमिका खूप महत्वाची ठरती, कारण त्या मल्टी पार्टी विविध देशांना सामावून घेणाऱ्या संघटना आहेत. WTOचं एक ट्रिप्स अग्रीमेंट नावाचं अग्रीमेंट आहे, त्याच्यामध्ये एक 73B नावाचं कलम आहे, ते म्हणजे सिक्युरिटी एक्झम्पशन. हे सिक्युरिटी एक्झम्पशन खरं तर आता WTO वापरायची गरज आहे की जेणेकरून जगातल्या सर्व देशांना, ते गरीब असो वा श्रीमंत, लस मिळायला हवी, जेणेकरून सप्लाय चेन नीट राहील, लोकांचं भलं होईल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल, असं मत CPC अनालिटिक्सच्या या पेपरमध्ये मांडण्यात आलेलं. आता पुढचा प्रश्न असा पडतो की या सगळ्यामध्ये नक्की भारत कुठे आहे? तर भारत अर्थातच जगाची फार्मसी असं मानलं जातं आणि भारताचं या व्हॅक्सिन संदर्भातलं धोरण हे एकाच संस्थेशी सर्वात जास्त अवलंबून आहे, ते म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. महाराष्ट्रातल्या पुण्यात ही संस्था आहे. एव्हाना सिरम बद्दल अगदी सगळ्यात कॉमन मॅनला सुद्धा माहीत झालेलं आहे. तर ही सिरम इन्स्टिट्यूट बहुतांश व्हॅक्सिनचं उत्पादन करणार आहे आणि सिरम इन्स्टिट्यूट ज्या प्रकारे पुढे जाईल त्या पद्धतीनं भारताला कसं व्हॅक्सिन मिळणार, कधी मिळणार हे ठरणार आहे. अर्थातच सिरम इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळानं हे जाहीर केलंय की भारतालाच अर्थातच त्यांची प्रायोरिटी असेल आणि सरकारनं सुद्धा त्यांना मदत करायचं जाहीर केलेलं आहे. एक संवादपूर्ण संबंध त्यांच्यामध्ये या अजेंडासाठी निर्माण झालेले आहेत. ऑक्सफर्डची जी लस आहे ऍस्ट्राझेनिका या कंपनी बरोबरची, जी फेज 3 ट्रायल मध्ये त्यांच्या बरोबर सिरमचं प्रोडक्शनचं टायअप आहे, पण या एकाच लसीवरती सिरमनं बेट केलेलं नाहीये. अजून 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लसींवरती सुद्धा सिरम बेट करते. एक लक्षात घ्या की प्रत्येक प्रकारची लस वेगळी आहे. काही लसी या RNA प्रकारच्या आहेत किंवा काही लसींमध्ये अत्यंत वीक झालेला कोरोनाचाच विषाणू परत इंजेक्ट करून लस, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लसी बनवण्याचं काम चालू आहे. US मधल्या एका कॉर्डिजेनिक्स नावाच्या संस्थेशी सिरमचा टायअप आहे. थेमिस बायोसायन्स या कंपनी बरोबर सुद्धा त्यांनी टायअप केलेला आहे. नोव्होवॅक्स नावाच्या कंपनी बरोबर सुद्धा त्यांनी टायअप केलेला आहे. सो अशा 3-4 कंपन्यांबरोबर त्यांनी बेट केलेलं आहे की यातल्या कुणाची तरी लस ही तयार होईल कोरोनावरची. अर्थातच याच्यात ऍस्ट्राझेनिकाची लस तयार होईल अशी बहुतेकांची अटकळ आहे. याची जी प्रोडक्शन लाईन आहे, ही प्रोडक्शन लाईन इतर लस बनवण्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ही प्रोडक्शन लाईन बनवण्यामध्ये जवळपास 6,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही सेरम इन्स्टिट्यूट करणार आहे. अर्थातच याच्यामध्ये सरकारनं काही भाग घ्यावा असं त्यांचं मत असणं स्वाभाविक आहे, पण ही प्रोडक्शन लाईन उभा राहिल्यानंतर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट या भारतातल्या कंपनीनं केलेली असल्यामुळं कदाचित भारतीयांना या सगळ्यामध्ये प्रायोरिटी मिळेल असं म्हणायला पुरेसा वाव आहे. तुम्ही एव्हाना ऐकलं असेल की बहुतांशी परदेशातल्या संस्था सुद्धा आता सेरमच्या पाठीमागे लागलेल्या आहेत. लस कमी करण्यासाठीचं फंडिंग किंवा इतर स्वरूपाचं फंडिंग किंवा बॅचेस मिळाव्यात यासाठीचं प्रेशर. अर्थातच हे सगळं आपल्याला डोस मिळावा यासाठी चालू आहे की जो इन्व्हेस्ट करेल त्याचा त्या डोसवरचा अधिकार वाचेल. यामुळे आता जगभरातल्या वेगवेगळ्या प्रमुख लिडर्ससाठी सेरम इन्स्टिट्यूट हे एक आकर्षणाचं आणि चर्चेचं केंद्र बनलंय असं म्हणायला हरकत नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे भारताला लस तर मिळेल पण त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार. भारतात जवळपास 100 कोटी लोकांना ही लस देण्याची गरज आहे असं आत्ताचं चित्र दिसतंय. 2011 साली भारतानं पोलिओ मुक्त करण्यासाठी 5 दिवसामध्ये जवळपास 17 कोटी लस दिली. इतक्या मोठ्या पातळीवरती सामुदायिक लसीकरणाचं हे आपल्याकडचं एकमेव लेटेस्ट उदाहरण आहे. त्याच पद्धतीचं काम आपल्याला इथे 100 कोटी लोकांसाठी करायचं आहे आणि हा फास्ट स्प्रेड होणारा डिसीज असल्यामुळं पोलिओच्या वेळेला आपण जी यंत्रणा भारत सरकारनं राबवली ती आता राबवणं तितकंसं सहज शक्य नाही. त्यामुळे एक मोठं टास्क आपल्या पुढे असणार आहे. अर्थातच हे टास्क असणार आहे ते केंद्र सरकार पुढे,
कारण 2011 सालीच आलेल्या नॅशनल व्हॅक्सिन पॉलिसीनुसार एखादं व्हॅक्सिन प्रोक्यूर करणं, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय. केंद्र सरकारला त्यासाठी पैसे अलॉकेट करायला लागतील. अर्थात वेगवेगळे फंड्स त्यासाठी उभे राहिलेत, वेगवेगळ्या ठिकाणून सपोर्ट पण आला इंटरनॅशनल संस्थांवरून. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रोडक्शन कंपन्यांशी डील करावं लागेल. अर्थात कमी प्रोडक्शन कंपन्या असल्यामुळं आणि जास्त व्हॅक्सिन्स आपल्याला लागणार असल्यामुळं याच्यात प्राइसिंगचा पॉइंट येईल आणि हा प्राइसिंग पॉइंट मिळाल्यानंतर, सरकारनं व्हॅक्सिन मिळवल्यानंतर ते नक्की कोणाला द्यायचं, त्याचं रेशनिंग कसं करायचं, ते गोरगरिबांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न कसे करायचे, रेशनिंग केलं तर त्याचा काळा बाजार होऊ नये यासाठी कसं प्रयत्न करायचा, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची मालिका भारतीय सरकार पुढच्या काही महिन्यात असणार आहे. हा प्रश्न इथिक्स आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही बद्दलचा असेल असं मत सीपीसी अनालिटिक्स हा पेपर नोंदवतो. अशा व्हॅक्सिनच्या डिस्ट्रीब्युशनसाठी मूलभूत तत्व कोणती आहेत, मूलभूत प्रेरणा कोणत्या आहेत, याचा अभ्यास जेव्हा रिसर्चर्सनी केला तेव्हा 3 मूलभूत तत्व आहेत ते त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यातलं पहिलं तत्व आहे ते म्हणजे जास्तीत जास्त जीव वाचवणे. थोडक्यात काय तर लसीचं डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीनं झालं पाहिजे की जास्तीत जास्त जीव वाचले पाहिजे. दुसरं तत्व असं आहे ते म्हणजे जास्तीत जास्त आयुष्य वर्ष वाचवणे. आयुष्य वर्ष वाचवणे याचा अर्थ तरुण लोकांना ती पहिल्यांदा देणे, कारण ती जास्त वर्ष जगणार आहेत. सो अशा पद्धतीनं जितक्या जास्त लोकांना लवकर लस मिळेल तितकी जास्त आयुष्य वर्ष वाचतील. पहिल्या तत्वामध्ये जास्तीत जास्त जीव वाचवणं हे प्रिन्सिपल असल्यामुळं ती सिनियर लोकांना, 60+ लोकांना मिळू शकते. त्याचं कारण त्यांची आयुष्य वर्ष जरी कमी असली तरी जीव वाचवणं हे तत्व त्यांनी प्रमुख धरलेलं असल्यामुळे त्यावेळी सिनियर्सना प्रेफरन्स मिळतो. पण या दुसऱ्या तत्वामध्ये मात्र जास्तीत जास्त आयुष्य वर्ष वापरणं ह्या उद्देशानं तरुणांना प्रेफरन्स मिळतो. त्याच्यात एक मॉडिफाय केलेलं तिसरं तत्व आहे ते म्हणजे क्वालिटी ऍडजस्टेड लाईफ इयर्स. क्वालिटी ऍडजस्टेड लाईफ इयर्स मध्ये फक्त आयुष्य वर्ष असा पॅरामीटर न घेता त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा त्याचे इतर पॅरामीटर्स बघून ते आयुष्याची क्वालिटी किती राहील अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यातलं पहिलं तत्व अर्थातच सिनियर लोकांना प्रेफरन्स देतं, तर दुसरं आणि तिसरं तत्व हे तरुणांना प्रेफरन्स देतं. ज्यावेळी पॅन्डेमिक नसतं, ज्यावेळी डिस्ट्रीब्युशनची योग्य यंत्रणा अवेलेबल असती, त्यावेळी फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती अर्थात पहिल्या तत्वावरती प्रत्येकाचा जीव वाचवायचा या तत्वावरती लस दिली जाते. मात्र ज्यावेळी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, ज्यावेळी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचवणं आवश्यक आहे, अशा वेळेला भारतासारख्या महाकाय देशात प्रायोरिटायझेशन करण्याशिवाय पर्याय नाही, हे खरं आहे. हे प्रायोरिटायझेशन कसं करावं याचं एक मॉडेल या सीपीसी अनालिटिक्स या संस्थेनं प्रपोज केलेलं आहे. ते मॉडेल काय आहे हे आता आपण समजून घेऊया. सीपीसी अनालिटिक्सने हे जे मॉडेल मांडलंय हे मॅथमॅटिकल मॉडेल आहे आणि मल्टी व्हॅल्यू इथिकल फ्रेमवर्क, म्हणजे वेगवेगळ्या पॅरामीटर्स वरती इथिकल विचार करून कुणाला प्रायोरिटाईज करायला हवं या सगळ्याचा अभ्यास करून हे मॉडेल त्यांनी समोर मांडलेलं आहे. याच्यामध्ये काही डेटा पॉइंट्सचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला की कोरोना पॅन्डेमिक नक्की कशा पद्धतीनं वाढत गेलं. यातल्या प्रमुख 2-3 महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की कोरोनामुळे झालेल्या ज्या डेथ्स आहेत, जे मृत्यू आहेत, त्यातल्या 50% मृत्यू हे 60च्या वरील लोकांचे झालेले आहेत. 60च्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांची देशातली लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या 10%. मात्र एकूण कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी 50% मृत्यू हे या 10% लोकांमध्ये झाले. दुसरा एक महत्वाचा रिसर्च रिझल्ट असा आहे की एकूण कोरोनामुळे जे झालेले मृत्यू आहेत त्यातले 73% मृत्यू हे कोमॉर्बिड लोकांचे आहेत. कोमॉर्बिड व्यक्ती म्हणजे अशा व्यक्ती की ज्यांना इतर जुने आजार आहेत, ज्याच्यामध्ये हृदयावरील आजार असेल, बीपी असेल, मधुमेह असेल, अशा आजार असणाऱ्या लोकांना ह्या रोगामुळे त्रास होण्याची, जीव दगावण्याची भीती खूप जास्त आहे. समजा आपण वेगवेगळ्या सर्वेचा अभ्यास केला तर भारतात एकूण जे 80 ते 90 कोटीच्या आसपास जे अडल्ट लोक आहेत, जे अडल्ट पॉप्युलेशन आहे, त्याच्यापैकी जवळपास 7.5 कोटी लोक, अगदी प्रिसाइजली बोलायचं झालं तर 7.7 कोटी लोक हे मधुमेहानं बाधित. या 7.7 कोटी लोकांपैकी जवळपास 1.25 कोटी लोक ही 65 वर्षाच्या वयाच्या वरती आहे. याचाच अर्थ असा की 7.5 कोटीच्या आसपास लोकांना ही लस लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकतो. सो जीव वाचवणं हे जे पहिलं तत्व आपण आधी बघितलं, या तत्वाला अनुसरून वय, कोमॉर्बिडिटी अशा 2 मुद्द्यांना अनुसरून हे मॉडेल मांडायचा प्रयत्न सीपीसीनं केलेला आहे. याच्यामध्ये अजून 2 पॅरामीटर्स त्यांनी ऍड केलेत, ते म्हणजे प्रोफेशन आणि इन्कम. अर्थात जे फ्रंटलाईन कोविड वर्कर्स आहेत, मग ते डॉक्टर असतील, नर्स असतील,
इतर मेडिकल स्टाफ असेल, पोलीस असतील किंवा जे फ्रंटलाईन वरती काम करतात, अशा लोकांना अर्थातच प्रायोरिटी मिळणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर इन्कम, ज्याला हायर इन्कम आहे, जो मिडल इन्कम मध्ये आहे, तो कदाचित स्वतःच्या जीवावरती पूर्ण पैसे देऊन ही लस खरेदी करू शकेल. पण जे लोअर इन्कम आहेत, जे गरीब आहेत, अशा लोकांना सरकारी प्रयत्नातून ही लस मिळणं अपेक्षित आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती एक पॅरामीटरचा चार्ट बघू शकता, जो मल्टीव्हेरिएट आहे. त्याच्यामध्ये रँकिंग दिलेला 1, 2, 3. तिसरं रँकिंग जे सर्वाधिक प्रायोरिटीज आहे, त्याच्यामध्ये अर्थातच कोमॉर्बिड लोक, वयानं जास्त असणारी लोक आणि जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत ते, आणि ज्यांच्याकडे लो इन्कम आहे अशा लोकांची प्रायोरिटी, आणि त्याच्या खाली मग इतर प्रायोरिटीज आहेत. सो सीपीसी अनालिटिक्स असं सजेस्ट करतं की हेच असं नव्हे तर अशा स्वरूपाचं मॉडेल सरकारनं आत्ताच बनवायला हवं. त्यासाठी टास्क फोर्स असायला हवा, आणि जे मॉडेल तयार होईल त्या मॉडेलची माहिती शेवटच्या क्लिनिकल व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवी. म्हणजे जेव्हा केव्हा हे वॅक्सिन उपलब्ध होईल त्यावेळेला ते वॅक्सिन अगदी सामान्य क्लिनिकल माणूस सुद्धा योग्य पद्धतीनं प्रायोरिटाईज करून लोकांना देऊ शकेल. त्याचा काळा बाजार होणार नाही आणि जास्तीत जास्त जीव या लसीमुळं वाचू शकतील. यासाठी अर्थातच आरोग्य सेतू ऍपचा सुद्धा वापर करून घेता येईल. त्याची डिसिजन ट्री बनवता येईल. एखादी व्यक्ती समजा वॅक्सिन घ्यायला आली तर कोणकोणते पॅरामीटर्स चेक करून तिला लस दिली जावी. एकूणात काय तर लस आल्यानंतर सुद्धा लशीचं शेवटच्या माणसापर्यंत टू द लास्ट माईल योग्य वितरण हा मोठा प्रश्न असणार आहे. आणि हा प्रश्न जर का आपल्या देशानं नीट सोडवला तर आणि तरच ही कोरोना विरुद्धची लढाई आपण पूर्णपणे जिंकू असं म्हणायला वाव आहे. आणि हा पेपर सुद्धा हेच सजेस्ट करतो. धन्यवाद.